गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाताना गुगल मॅपद्वारे शॉर्टकट शोधून पुनगुस मार्गे जाताना केमिकलने भरलेला आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात झालाय। या अपघातात आयशरमधील केमिकलने भरलेले बॅलर जंगलात वाहून गेल्याने मोठं नुकसान झालंय। सुदैवाने आयशर ट्रक चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली। सविस्तर वृत्त असं की कलरसाठी लागणारे 47 बॅलर घेऊन आयशर टेम्पो JG 37 B2260 चालक गोवा महामार्गावरून मुंबईकडे जात होता। निवळी येथे आल्यानंतर त्याने गुगल मॅपचा आधार घेतला। गुगल मॅपने फुनगुस आणि उक्षी मार्ग दाखवला, मात्र उक्षी मार्गावरील अवघड वळणांमुळे त्याने चाकादेवी फुनगुस मार्गे संगमेश्वरला जाण्याचा रस्ता निवडला। फुनगुस येथे सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान आला असता एका अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने आयशर उजव्या बाजूला कलंडला। यामध्ये असलेले 47 बॅलरपैकी 30 बॅलर शिल्लक राहिलेत। बाकीचे बॅलर उतारावरील जंगलात वाहून गेलेत। आयशरचे यामध्ये मोठे नुकसान झाले। याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याला दिली असून पोलीस घटनास्थळी रवाना झालेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।